नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असतानाच नाशिकमध्ये आता 15,000 वृक्ष यायला सुरुवात झालेली आहे। आंध्र प्रदेशमधील राजमुंद्री येथे जाऊन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी या वृक्षांची पाहणी केलेली होती, निवड केलेली होती। साधारणतः 5 फूट उंचीचं एक वृक्ष आहे। या वृक्षाचा पहिला ट्रक आज नाशिकमध्ये दाखल झालेला आहे। एका ट्रकमध्ये साधारणतः 400 झाडं आहेत। देशी प्रजातीची ही झाडं आहेत आणि आपण बघतोय की या ट्रकमध्ये हा संपूर्ण मेनकापडाने आच्छादलेला आणि त्याचबरोबर इथल्या झाडांना इजा होऊ नये यासाठी केळीच्या पानांनी याचं एक आच्छादन करण्यात आलेलं होतं आणि त्याखाली ही झाडं ठेवण्यात आलेली आहे। अशा स्वरूपाची आंब्याची, जांभळाची, त्याचबरोबर लिंबाची, वडाची झाडं, पिंपळाची झाडं ही आता नाशिकमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। हा पहिला ट्रक आहे। हा ट्रक आता नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये जाणार आहे। नाशिक महानगरपालिकेच्या रोपवाटिकेमध्ये हा ट्रक उतरवला जाईल आणि टप्प्याटप्प्याने आज दिवसभरामध्ये आणि उद्यापर्यंत इतर ट्रक देखील नाशिकमध्ये दाखल होणार आहे। आपण आता नाशिकच्या शिंदेपळसे टोल नाक्याच्या परिसरामध्ये आहोत। नाशिक पुणे महामार्गावरचा हा टोल नाका आहे। ही नाशिकची वेश आहे आणि या वेशीवरच हा पहिला ट्रक आज दाखल झालेला आहे। साधारणतः 1100 किलोमीटरचं अंतर पार करून बुधवारी निघालेला ट्रक आज कुठे नाशिकमध्ये दाखल झालेला आहे। तपोवनामध्ये वृक्षतोड करू नये यासाठी पर्यावरणप्रेमी आग्रही आहे। एकाही झाडाला हात लावू देणार नाही अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतलेली असताना कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राम उभारणीसाठी काही वृक्ष तोडावी लागतील यासाठी महापालिकेची भूमिका आहे आणि म्हणूनच एक झाड तोडलं तर त्या एका झाडाच्या बदल्यामध्ये आम्ही 10 झाडं लावू अशी घोषणा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेली होती आणि त्यामुळे त्यांनीच राजमुंद्री येथे जाऊन या सर्व वृक्षांनी पाहणी केलेली होती। त्याचबरोबर कुठली वृक्ष ही नाशिकमध्ये आणली जातील याची निवड देखील केलेली होती। त्यानुसार हा पहिला ट्रक आज नाशिकमध्ये दाखल झालेला आहे। त्यामुळे सोमवारपासून या वृक्षांचं रोपण नाशिकच्या विविध भागामध्ये गंगापूर रोड, वसंत कानेटकर उद्यान, पेलिकन पार्क, मखमलाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी केले जाणार आहे। 2 दिवसापासून नाशिक महानगरपालिका उद्यान विभागाचे अधिकारी, पर्यावरणप्रेमी हे नाशिकची गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या किनारी अशा स्वरूपाची वृक्ष लागवड करता येणार का याचा देखील तपास करतायत। त्यामुळे एकूणच एका बाजूला वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे नाशिकमध्ये आता 15,000 वृक्ष यायला सुरुवात झालेली आहे आणि याचं वृक्षारोपण करून हरित नाशिक करण्याचा संकल्प कुंभमेळा मंत्री आणि कुंभमेळा प्राधिकरणाने घेतलेला आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।